हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी सपना शिंदे. आज मी आमचा फर्स्ट व्लॉग स्टार्ट करत आहे. महाराजांच्या आशीर्वादाने सुरुवात करणार आहोत. तर मग चला आम्ही कुठे चाललो आहोत ते पहा. स्टे ट्यून. आम्ही पुण्यावरून निघालेलो आहोत जुन्नरला. तर साधारण इथून किलोमीटर असेल 100 ते 125 किलोमीटर असेल. आम्हाला पोहोचण्यासाठी 2 तास लागलेले आहेत इथपर्यंत, शिवनेरी किल्ल्यापर्यंत येण्यासाठी. तर आता आमच्या मुलांची एक्साइटमेंट बघा किती आहे गड चढण्यासाठी, ट्रेक करण्यासाठी. ऑल द बेस्ट मम्मा. चल आपल्याला लवकर गडावर चढायचंय. सो आता आम्ही पोहोचलो आहे शिवनेरी किल्ल्यावर आणि आम्हाला गडावरती जायची खूपच एक्साइटमेंट आहे. सो आता आम्ही आहे शिवनेरीच्या पायथ्याशी आणि आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे. आणि इथं माझा भाऊ मला सारखा त्रास देतो आणि त्याची एक्साइटमेंट खूपच आहे. आणि इथं सगळे बघा कसे थांबलेत सामान घेऊन. आणि इथं खूप गरमी आणि ऊन आहे आणि गरम खूप होतं इथं. सो आता इथं नेचर खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. आता चला मग आमच्यासोबत. आणि इथं मी मामीच्या. हाय, मी आहे सपना. आम्ही पोहोचलो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. तर पहा तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर व्ह्यू आहे ते. आता माझ्या मुलीने तर तुम्हाला थोडंफार दाखवलंच आहे. आता ती पुढे तुम्हाला दाखवते. तिला खूप एक्साइटमेंट आहे दाखवण्याची आणि बघण्याची पण. सो आता आम्ही सगळे कुल्फी खाणार आहे. चला बघू आपण. ही बघा ही आम्ही कुल्फी घेतलेली आहे आणि आम्ही सगळे इथं कुल्फी खात होतो. खूप छान टेस्ट होता कुल्फीचा. आणि आता चला मी सगळे तुम्हाला दुकान दाखवते. आणि इथं वेलकम्स यू हे झालेलं आहे, आमचं वेलकम झालंय. आणि इथं आम्ही वरती चाललोय. खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला. आता आम्ही इथं माझे भाव आणि मी आम्ही वरती येतोय सगळे. माझे भाव, मम्मी, मामी, मामा, आम्ही सगळे, मावशी, आम्ही सगळे आता वरती येतोय. सो आता आम्ही महादरवाजापाशी पोहोचलो आहोत आणि महादरवाजा खूप सुंदर आहे. जसं मी तुम्हाला दाखवत आहे बघा. तुम्ही आता दाखवाल बघा. खूप सुंदर आहे हा महादरवाजा. सो आता आम्ही आत आलो आहे, प्रवेशद्वाराच्या आत आलो आहे. आणि बेस्ट डेस्टिनेशन फॉर पिकनिक आहे. आणि रस्ता खूप वेल डेव्हलप्ड आहे. असे पाय दुखायचं हे होतच नाहीये. पाय बिलकुल पण दुखत नाहीयेत आमचे. इथं इतकी झाडं आहे, इतकं छान वाटतंय. डोंगर, झाडे, खूप छान वाटतंय. फुले, वेगवेगळे फुले आम्ही सगळे बघतोय. आणि माझी मम्मी, आम्ही सगळे एका लाईनीत चालत आहोत. खूप छान आहे, अप्रतिम आहे. मला खूप आवडलं आहे. आणि इथं मला जरा दम लागला आहे कारण की माझा पाय आधीपासून दुखत होता.
म्हणून जरा दुखायला लागला. आणि इथं खूप म्हणजे खूप छान झाडं फुले आहेत. मला लय आवडले आहेत. आणि हा आहे पीराचा दरवाजा. हे पहिलं गेट आहे पीराचा दरवाजा, पीर गेट. ह्या दरवाजाचं नाव आहे पीर गेट. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं खूप सारे झाडं आहेत आणि इथं ते झाडांवर त्यांची नावं आणि त्यांची बॉटनिकल नावं पण सांगितली आहेत. बॉटनिकल नावं मला एवढी वाचता नाही ना, तरी मी प्रयत्न करेल. सो हे आहे कार्ल वुडार. आणि ह्याचं म्हणजे ना हे नाव खूप अवघड होतं, तरी मी वाचायचा प्रयत्न केला, मला वाचता आलं नाही. पण सो चला आपण आता खूप छान, आता चला आपण पुढचं बघू. आणि इथं आहे इथं आहे पर्यावरणाची पाटी आहे. आणि माझा भाऊ वाचायचा प्रयत्न करतोय. प्लास्टिकाचा वापर टाळा, आरोग्यासह हे लिहिलं होतं तिथं. आता चला आपण पुढे जाऊ. आणि इथं खूप सारे झाड आहेत आणि त्यांचे बॉटनिकल नेम्स. हे झाड आहे आंब्याचं झाड आहे. आणि याचं सायंटिफिक म्हणजे हे नाव सांगता नाही आलं. आणि हे झाड आहे हे आहे काटेसावरचं झाड. हा आहे दुसरा दरवाजा, हत्ती गेट. आता आम्ही चाललोय वरती हत्ती गेट मध्ये. म्हणजे इथं पायऱ्या खूप असे हे होते, डेंजरस होते, पण इट्स ओके, चांगल्या होत्या. आणि आता आम्ही एंट्री करत आहोत हत्ती दरवाजाच्या आत. आणि आम्ही आलो आहात हत्ती दरवाजाच्या आत. हत्ती दरवाजा जो आहे ना तो खूप म्हणजे खूप हे थंड होता. आणि आता आम्ही वरती चाललोय. हे आहे जुन्या पद्धतीचे पायऱ्या. आणि इथं बघा कसे. आणि हे आहे मीना गेट. आणि आम्ही आता मीना गेटच्या आत प्रवेश करणार आहोत. इकडचा म्हणजे मीना गेटच्या बाहेरचा आम्ही सीन बघितला. आणि हे आहे मीना गेट. आता तुम्ही बघू शकता या गेटचा दरवाजा जुन्या काळातला आहे, पण अजूनही नीट आहे. आणि आता आम्ही वरती जात आहोत. हा आहे दुसरा गेट आहे, कुलूप गेट. आणि आम्ही आता ह्याच्यात प्रवेश करणार आहोत. छोटंच आहे पण खूप छान आहे, मला खूप आवडला आहे. इथे जे लोक आहेत ते दमून बसलेत. आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. इथं अतिउत्तम व्ह्यू होता, डोंगर हे सगळं छान व्ह्यू होता. खूप इथं जुन्या पद्धतीचे भिंती येते बांधल्यात, पण खूप स्ट्रॉंग आहे. आणि इथं माझी मावशी आणि मामी दमून बसल्या आहेत. आणि इथं पाणी पिण्याचं आहे. जे लोक खालून वरती येतात दम लागतो म्हणून पाणी पिण्याचं आहे. खूप छान पद्धत आहे. आणि स्वच्छ आहे पाणी. आणि थंडगार पाणी आहे. हे खूप वेल डेव्हलप्ड आहे, सगळं वेल डेव्हलप्ड आहे. आणि या झाडांचे बॉटनिकल नेम्स आणि हे आहेत. तर इथं खूप सारी झाडं पण आहेत आणि हिरवीगार आहेत. आणि खूप म्हणजे थंड हे आहे. इथं सगळे झाडं आहेत आणि त्यांची नावं पण आहेत. आणि इथं पुढं आहे हा हत्तींना ठेवायचा मीन्स अंबरखाना आहे. हा खूप छान आहे. आणि आतनं थंडगार. आणि त्यातनं म्हणजे असे ना छोटे छोटे स्क्वेअर्स आहेत, त्यातनं असे ऊन येत आहे, जसं तुम्हाला पुढं इथं दिसत असेल. खूप म्हणजे खूप छान आहे. आणि इथं आम्ही सगळे थांबलेलो. आणि इथं मी आणि माझी फॅमिली सगळे आम्ही थांबलो आहोत हे बघायला. आणि पूर्वीच्या काळात इथं हत्ती ठेवायचे, शिवाजी महाराजांच्या काळात हत्ती ठेवायचे इथं. म्हणजे अति उत्तम आहे इथं. आता आपण इथं प्रॉपर गडावर पोहोचलो आहेत. आणि चला आता आपण आत बघूया काय आहे. आता तिथं आपण एंट्री करत आहोत. आणि इथं खूप छान अशी भव्य मूर्ती आहे. आईसाहेब जिजाऊ यांची आणि शिवरायांची मूर्ती आहे. आणि खूप म्हणजे तुम्ही इथं बघू शकता किती छान मूर्ती आहे. आणि खूप छान आहे.
आता इथं तुम्ही बघू शकता लाईन आहे आणि आता आपण चाललो आहे महाराजांचा पाळणा बघायला. चला आता आपण बघू. आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे. तुम्ही बघू शकता आम्ही लाईनीला लागलो आहे आणि आता बघा ही महाराजांची मूर्ती आणि हा महाराजांचा पाळणा अत्यंत छान आहे, जुन्या काळातलं. सो आम्ही आता पाळण्याचे दर्शन केले आणि त्याच्या शेजारी पायऱ्या आहेत आणि आम्ही वरती जाऊन वरती चाललोय. खूप अंधार आहे इथे आणि वरती एक गाभारा आहे. चला आता आपण बघू. सो इथं छोट्या छोट्या खिडक्या आहेत. बघा तुम्हाला मी दाखवत आहे आणि इथं हा गाभारा आहे. इथं आमचं जरा फोटोशूट झालं आणि अत्यंत शांत. सो बाहेर गरमी आहे पण इथं या गाभाऱ्यात थंडावा खूप आहे. थंड थंड वाटतं इथं खूप सारं असं. सो हे आहे पूर्वीच्या काळातले तळे. या तळ्याचं नाव आहे बदामी टँक. बदामी टँक या तळ्याचे नाव आहे, जसं की तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही चाललो आहे कडेलोट पॉइंटला आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही असे हे जे आले ना हिस्टॉरिक प्लेसवर आले ना तर ना प्लीज कचरा नका करू. ते जनावर खाऊन त्यांना त्रास होतो. तर हे खूप छान टीम आहे हे जे साफ करत आहे. तिथं खूप छान वाटलं यांना असं बघून. सो तुम्ही असे बघत असताल हे एवढे उन्हात हे काम करतात तर प्लीज तुम्ही अशा हिस्टॉरिक प्लेसवर आल्यावर कचरा नका करत जाऊ. सो आता आम्ही एंट्री करतोय कडेलोट टोकवर. इथं सो आता इथं खूप छोटा दरवाजा होता. इथं आम्ही आत आलोय आणि हे या गडाचा शेवटचा पॉइंट आहे. सो आता मी काही फोटो शेअर केले आहेत या गडावरचे. पुढे तुम्ही बघा. सो आम्हाला इकडचे एक तळ्यावर साप दिसला. पिवळा कलरचा होता तो. माझी दीदी म्हणते तो पिवळी धामण आहे. सो तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.